व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि हो, आमच्या नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असालच. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल शेतात काय काय सुरू होतं. नुकतीच अंकुरलेली रोपं आणि डोकं वर काढत असलेलं धान्य. आता पाहूया आपण या हिरव्यागार शेतात स्वच्छ हवेच्या झुळकीत आणि निसर्गाच्या कुशीत. ही फक्त शेती नाही, ही जीवनशैली आहे. इथं मातीत हात घातला की आपली नाळ जुळली जाते या निसर्गाशी. चला तर सुरू करूया आजचा हा आपला नवीन ब्लॉग. कधी शेती जवळून पाहिली आहे का? ही हिरवीगार शेतं, डोलणारी पिकं आणि मातीचा ओला सुगंध, हेच आहे सद्गुरू फार्म. चला आज आपण पाहू इथली शेती, इथली मेहनत आणि निसर्गाशी जोडलेलं खरं खुरं नातं. ही जमीन, ही माती, हिच्यामुळेच आपण ताजं अन्न खातो. इथं गहू, तांदूळ, ज्वारी आणि अनेक पिके घेतली जातात. गावाकडची शेती म्हणजे फक्त नांगरणी नव्हे. इथं वर्षभर वेगवेगळ्या ऋतूनुसार पिकं घेतली जातात. पावसाळ्यात भात शेती, हिवाळ्यात गहू आणि उन्हाळ्यात कडधान्य. शिवाय ऊस, भाजीपाला आणि ताज्या फळांचे मळे हे तर इथल्या मातीचे दागिनेच. इथलं वातावरण, शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि योग्य शेती पद्धतीमुळे पिकंही जोमात वाढतात. पूर्वी बैलजोडी नांगरत होती, पण आता ट्रॅक्टरनं शेतकऱ्यांचं काम सोपं केलं. इथं रोटावेटर, कल्टिवेटर आणि मल्चिंगसारखी तंत्रज्ञानाची साधनं वापरली जातात. रासायनिक खतापेक्षा नैसर्गिक सेंद्रिय खत चांगलं. आमच्याकडे गांडूळ खत, गोमूत्र अर्क आणि जीवामृत वापरलं जातं. सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपीकता वाढते आणि आपल्याला रसायनमुक्त भाजीपाला मिळतो. शेती म्हणजे फक्त मेहनत नाही, इथं निसर्गाशी संवाद आहे आणि माणुसकीचं नातंही आहे. आज आपण गावाच्या मातीशी, शेतीच्या मेहनतीशी आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरून आलो. पण ही अनुभूती फक्त पाहून नाही तर प्रत्यक्षात जगूनच समजते. जर तुम्हालाही शेती, गाव आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा गावाकडे नक्की या. तुम्हाला इथं फक्त ताजी हवा नाही तर निसर्गाचं शुद्ध प्रेमही मिळेल. सद्गुरू फार्म, गावाची माती, निसर्गाची शान आणि शेतीचं खऱ्या अर्थानं सोनं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गावाकडे चला.